प्रदीप पाटील त्यांच्या सुविध पत्नी सौभाग्यवती स्नेहलताई पाटील आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या असंख्य सहकार्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। या प्रवेश कार्यक्रमाचे प्रमुख जिल्हा परिषद बोर्डचे आमचे ज्येष्ठ सहकारी बिजली कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज भाऊ परागटे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, बिजली कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील, आपल्या गावचे सरपंच बंडेराव सूर्यवंशी, अजित पाटील, शंकर पाटील, विनोद माने, बाळासाहेब मगदूम, पैलवान सतीश सूर्यवंशी आणि प्रवीण पाटलांच्यावर आज ज्यांनी प्रवेश केला ते तुकाराम निरुडकर, सुकुमार पाटील, मनोज माने, आपल्या गावचे दशरथ सूर्यवंशी, इंद्रराव सूर्यवंशी, तेजस कापे, महादेव चौगुले, सुदर्शन चौगुले, किरण पाटील, सुशांत कांबळे, विकास नंदीकर, शशिकांत नंदीकर, अमोल सूर्यवंशी, रणजित चौगुले, धर्मेंद्र पाटील, सागर सूर्यवंशी, किसन संकपाळ, विकास माने आणि त्यांच्या सर्व असंख्य सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आणि या विभागाचा लोकप्रतिनिधी, राज्याचा मंत्री म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केल्याबद्दल मनपूर्वक मी त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की ज्या भावनेने त्याने या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, आमच्या कुटुंबामध्ये ते सदस्य झालेले आहेत की त्यांना या पक्षामध्ये प्रवेश करून आपण आयुष्यामध्ये काहीतरी चूक करतोय असं आयुष्यामध्ये वाटणार नाही, अशा प्रकारचं काम मी आणि माझे सर्व सहकारी करतील। त्यांना योग्य तो मान सन्मान तर देऊच, त्याशिवाय जी जी संधी प्राप्त होईल ती संधी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू। हळद ठिकाणी रक्ताचं पाणी आमचे सगळे सहकारी करतील, वेळा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना सर्वांना मी देतो। बंधूंनो, स्नेहलताईंनी भाषणामध्ये आपले आजोबा सासऱ्यांचा उल्लेख भाषणामध्ये केला। कैलास वर्षी पाटील साहेब त्यांना आम्ही जानबा पाटील मामा म्हणत होतो आणि सगळं गाव त्यांना मालक म्हणत होतं। आपल्याला माहिती आहे की छत्रपती शाहू कारखान्याच्या उभारणीच्या काळामध्ये प्रमोटर म्हणून आणि संचालक म्हणून 15-20 वर्ष एकत्र काम करण्याची संधी मला मिळालेली होती। त्यांचा गावामध्ये दरारा होता, गाव त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं आणि काही प्रसंगामुळे आणि दुर्दैवानं कैलासवासी विक्रमशिवराजांचं आणि माझं मतभेद झाले आणि मी कैलासवासी खासदार सदाशिव मंडिकांच्या गटामध्ये प्रवेश करून काम करायला लागलो। म्हणजे एका बाजूला छत्रपती शाहू कारखान्याच्या उभारणीच्या निमित्ताने मी आणि जानबा पाटील एकत्र अनेक वर्ष काम केलं आणि नंतर याच गावचे दुसरं नेतृत्व कैलासवासी बंडामामा माने यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करण्याची संधी मला मिळाली। परंतु मी पिंपळगावकरांना सांगू इच्छितो, अशा दोन्ही गटामध्ये काम करत असताना मी कधी आलो, मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सुद्धा
मी जन्मा पाटलाला जाऊन त्यांच्या घरामध्ये भेटत होतो. बंडामाच्या वेळी तर आमचे नेतृत्व होते. नंतर माझं आणि मंडलिक साहेबांचं मतभेद झाले आणि मग आम्ही बापूसाहेब पाटलांचं आम्ही घर स्वीकारलं. तरी सुद्धा कसल्याही पद्धतीनं आमच्यात काही अंतर आलं नाही. ज्याचा उल्लेख स्नेहताईंनी केला की या गावामध्ये तो विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर व्हावं अशी भावना जन्मा पाटलांनी माझ्याकडे व्यक्त केली आणि मी तात्काळ ते मंदिर पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणानं काम केलं आणि ते हयात असताना ते पूर्णही केलं. आज काहीतरी त्याची थोडी स्लॅबला गळती लागलेली आहे अशा प्रकारच्या भावना इथे व्यक्त झाल्या आणि म्हणून मी आज विश्वास देऊ इच्छितो की त्याच्यावर पत्र्याचं शेड उभारून आणखी वरती एखादा मजला करता येतोय का मी निश्चित करेन. आणि मरगुबाईचं मंदिर म्हणजे मरगुबाई फार वाईट आहे. ते मरगुबाईचं मंदिर सुद्धा मी याच वर्षी बांधून देईन असा विश्वास मी याच्या कार्यक्रमामध्ये. बंधू भगिनींनो, ज्यावेळेस छत्रपती शाहू कारखान्याचा मी विषय काढला तो काळ होता 74-75 सालाचा. म्हणजे 74-75 आणि आज 2025 किती वर्ष झाली? 50 वर्ष झाली. म्हणजे हसन मुश्रीफ अचानक उठला आणि पुढारी झाला असं नाही. 50 वर्ष त्यानं कष्ट केलेलं आहे, त्याने खपलेला आहे. कदाचित या गावाला म्हणजे त्या पद्धतीने कदाचित ओळख झाली नसेल, पण या 50-40 वर्षाच्या काळामध्ये 7 विधानसभेच्या निवडणुका मी लढल्या. माझ्यासारखा एखादा सामान्य कार्यकर्ता 7 विधानसभेच्या निवडणुका लढवतो म्हणजे 35 वर्ष या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर आहे. कार्यकर्ता म्हणून 10-15 वर्ष आहेत. पण या प्रतिनिधी कालावधीमध्ये एक गोष्ट पिंपळगाव लक्षात ठेवली पाहिजे की 6 वेळा सलग निवडून देण्याची संधी मला या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने दिली. 9 वेळा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्याची संधी मला मिळाली. आणि एवढा प्रदीर्घ काळ समाजसेवा करणं, राजकारण करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. ज्याचा उल्लेख मगाशी मनोज भाऊंनी केला और अनेक कार्यकर्त्यांनी केला की सकाळपासून लोकांच्या जनतेच्या समस्या ऐकणं, आपल्या मतदारसंघाचा विकास हा चोहोबाजूने कसा होईल यासाठी प्रयत्न करणं आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हा कागल तालुक्याचा दबदबा कायम ठेवण्याचं काम मी अतिशय प्रामाणिकपणाने केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की या एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये मी गरीब आणि सामान्य माणूस, दलित आणि उपेक्षित माणसाला कधी नजरेआड केलेलं नाही. एवढ्या या प्रदीर्घ कालावधीमध्ये आपण या कागल तालुक्याच्या विकासासाठी एखाद्या गावामध्ये मतं कमी पडतील, एखाद्या गावामध्ये मतं जास्त पडतील, त्याचा कधी विचार केला नाही. आणि मला वाटते पिंपळगावमध्ये मते कधी जादा पडले तरी सुद्धा त्या गावाचा विकास कसा होईल, ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली त्यांच्या शान कशी राहील असा प्रयत्न मी सातत्याने केला. त्याचा उल्लेख मगाशी मिलिंद माने भाषणात करत होते की आपल्या गावाला कालव्याद्वारे पाणी द्यायचा प्रसंग असेल, आपल्या गावातील सगळ्या गावातील विकास काम करायचा प्रश्न असेल. आणि 2 गोष्टी तर मला आठवत आहेत की मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झाल्यानंतर आपलं पिंपळगाव बुद्रुक ते मळगे खुर्द रस्ता हा अतिशय खराब होता.
कधी कधी आम्ही जात होतो त्यावेळेला ते कच्चा रस्ता तिथं होता. त्याने एवढा रस्ता जर आपल्याला करायचा असेल तर त्याला मोठ्या निधीची आवश्यकता होती. पिंपळगाव बुद्रुक करून बांडग्याला जाणारा रस्ता तोही चांगला कधी असायचा नाही. आणि मला संधी मिळाली आणि आपल्या या नव्या अनेक योजनेमधून 30-54 मुख्यमंत्री सडक योजनेतून हे दोन्ही रस्ते आपण करण्यामध्ये यश आलं. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक वर्ष झालेली होती. मला वाटतं आपल्या या विभागातलं सगळ्यात जुनं असं हे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याला नव्यानं निधी मंजूर करून देणं, ते नव्यानं बांधण्यासाठी शुभारंभ आपण केला. आणि म्हणून आता बापूसाहेब मला सांगत होते की त्यांना दवाखान्याचं काम न घेता काहीतरी क्वार्टर तो बांधला कॉन्ट्रॅक्टर, त्याचा बराचसा स्टाफ काढून विधीला इथला गाठण्यात आलेला आहे. इथं गावाच्या लोकांची आणि या विभागातल्या लोकांची काही अडचण होते. उद्या अजितदादा पवार असल्यामुळं थोडा उद्या कैलासवासी पी.एन. पाटील साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळा गट जसा आज प्रदीप पाटील आज आला तसा उद्या राहुल पाटील, राजेश पाटील, पी.एन. पाटलाचा संपूर्ण काँग्रेसचा गट आपल्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्याच्यात उद्या मला वेळ मिळणार नाही, परंतु 2 दिवस गणपती गेल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला अधिकाऱ्याला बोलवून त्यांना डोकर उभं केलं जाईल आणि राहिलेलं काम लवकरात होईल. वास्तविक बंडेराव आणि अजितची ही चूक आहे, कारण माझ्या कानावरती या गोष्टी कधी घातल्या नाहीत. ठीक आहे, त्याच्या बाबांना आता कानावर घातलेली आहे. बंधू अनेक वेळा या व्यासपीठावर भाषण करत असताना आता माझ्या कामाचं किती मूल्यमापन तुम्ही करावं, किती करू नये, ही मी काही कधी चिंता केली नाही. मग किती कमी पडली, जादा कमी पडली, याची चिंता मी कधी केली नाही. पण ज्या जनतेने ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती नीटपणे कशी पार पाडता येईल यासाठी सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केला. मग मला संधी मिळाली विशेष सहाय्य खात्याची, त्यामध्ये विधवा बहिणीला पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये मी आणला. जी परिस्थिती त्या भगिनी आहे नवऱ्यानं सोडलेली आहे त्याला कायद्यात बदल करून पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाचे जे आई वडील आहेत ज्यांना मुलं बघत नाहीत, सुना पटायला घालत नाहीत, त्यांना श्रावणबाळ नावाची नवीन योजना या राज्यामध्ये मी आणली. आणि जे दिव्यांग लोक आहेत, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहेत, त्यांना सुद्धा नियमात बदल करून पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आणला. बंधूभगिनी, 3 गोष्टी अजून त्रुटी यामध्ये आहेत, त्या दूर करायच्या आहेत आपल्याला. 21,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करायची आहे. 65 वर्षाचं वय हे 60 वर्षावर आणायचं आहे आणि 2,000 रुपये 1,500 रुपये पेन्शन 2,000 रुपये आपल्याला करायचे आहे. परवा एक चांगला निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतला की दिव्यांग आणि अपंग लोकांची 1,500ची पेन्शन आता 2,500 रुपये आपण केलेली आहे. दुसरी संधी मला मिळाली विधी न्याय खात्याची. या विभागामध्ये पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्यांनी 10% मोफत उपचार करण्याची, ज्याचा उल्लेख मगाशी एक वक्ते करत होते की या राज्यातील एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला आपण अनेक सवलती दिलेल्या आहेत. शेकडो कोटीच्या सवलतीच्या बदल्यात फक्त एकच शासनाने अपेक्षा केली होती की तुम्ही 10% मोफत उपचार लोकांना करा, 90% पैसे घ्या. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन काही पाय आले, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळेला लागतात. ही गरीब माणसं आणणार कुठनं? घरं दारं सोनं नाणं जमिनी विकून सुद्धा एवढ्या पैसे जुनी होत नव्हती. त्यांना मरणाची वाट बघायला लागत होती.
मी या खात्याचा मंत्री म्हणून कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती एक शासन घेणार, हे दवाखाने घेणार आणि गरिबांच्यावर जर उपचारच करणार नसतील तर त्याचा मुख्य मालक आणि त्याचा मुख्य डॉक्टर याला 6 महिन्याची सक्त शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा राज्यात मी आणला. 18-20 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. आजही मी 25-30 पेशंट दर आठवड्याला घेऊन जातोय गंभीर आजाराची. मी तिथं राहण्याची त्यांना व्यवस्था केलेली आहे. 10-12 लोक मी तिथं पगारावर ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही तर त्यांना तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असल्यामुळे ते निवडपणानं माझं ऐकतात. पांडुरंगाच्या कृपेनं तुम्हाला कोणाला रोग होईल अशी मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या, तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईन. मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून सुखरूप आणण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ तुमच्या मुलांना आणि भावानं उचलली आहे. दुसरा एक निर्णय आमचा युती सरकारने चांगला घेतला. 1.5 लाख रुपयेपर्यंतची महात्मा फुले जीवनदायी योजना जी होती ती आता 5 लाख रुपयेपर्यंतची केलेली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची 5 लाखाची आयुष्यमान भारत योजना, या दोन्ही योजना आता कोल्हापूर, गडिंग्लज आणि इतर चांगल्या सगळ्या दवाखान्यामध्ये ते आता होत आहेत. पण माझी विनंती आहे की हृदयविकारांनी कुठल्याही छोट्या मोठ्या आजाराला आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही, पुण्याला येण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या दवाखान्यामध्ये करून देण्याची संपूर्ण अंमलबजावणी मी आणि माझी कार्यकर्ते करत आहेत. म्हणून दुसरं खातं आलं कामगार खातं. त्यामुळे अनेक काम करण्याची संधी मला मिळाली, अनेक निर्णय घेण्याची संधी मला मिळाली. पण माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस बांधकाम कामगार मंडळ स्थापन करण्याचा. बंधुरो, बांधकाम कामगार जे आहेत ती 21 व्यवसायामध्ये आहेत, त्या नोंदीत करण्याचा निर्णय मी घेतला. याचं मंडळ स्थापन केलं. राज्याच्या तिजोरीला एका पैशालाही हात न लावता 10 लाख रुपयाच्या वरचं खाजगी सरकारी कसलंही बांधकाम असेल, रस्ते कालवे धरणं, याला 1% सेस कंत्राटदारानं भरण्याची सक्ती आपण केली. या खात्याचा मंत्री होतो तेव्हा मी 6,000 कोटी जमलेले होते. 14,000 कोटी रुपये जमलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवावे लागतं म्हणून 6-7% व्याज मिळते. 14,000 कोटीचं 6-7% भरणारं व्याजाचं व्याज आणि कामं प्रचंड सुरू असल्यामुळं महिन्याला 200-300 कोटीचा सेस गोळा होतोय. यातून त्या बांधकाम कामगारांच्या जीवनातल्या कोट कल्याण करणाऱ्या योजना आपण आणल्या. 15-21 व्यवसायामध्ये काम करण्याचा कामगारांचा समावेश त्यामध्ये केला. मग गवंडी, शिल्पीवाला, सुतार, लोहार, कुंभार, काच बसवणारा, खिडकी, फॅब्रिकेटर सगळे घेतले. त्यात नोंदी झाल्यावर आपण 2 पेट्या त्यांना दिल्या होत्या अत्यावश्यक आणि सुरक्षाच्या साहित्याच्या. त्यानंतर त्याचं लग्न ठरलं की 21,000 रुपये मंडळी ऑनलाईन देते. त्याची पत्नी जर गरोदर असेल तर शिजीर नैसर्गिक बाळंतपणाला 15,000 रुपये मंडळ देते. शिजीरला 20,000 हे मंडळ देते. मुलं झाली तर 1ली ते 7वीला 2,500 मुला वर्षाला, 8वी ते 10वीला 5,000 वर्षाला मुला-मुलीला, 11वी ते 12वीला 15,000 मुला-मुलीला, कॉलेजला 20,000 मुला-मुलीला, MBBSला ऍडमिशन घेतली की 1,60,000 वर्षाला मुला-मुलीला, कुठल्याही डिप्लोमासाठी घेतला ऍडमिशन तर 60,000 वर्षाला मुला-मुलीला. एवढी शिष्यवृत्ती देते. परवा विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मी सहज माझ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाने किती शिष्यवृत्ती दिली याची माहिती घेतली तर 79 कोटी रुपयाची शिष्यवृत्ती आपण या गेल्या फक्त एका वर्षात घेतली. दुर्दैवानं कामावरनं अपघातात निधन झालं तर 5 लाख रुपये त्याच्या विधवा पत्नीला, नैसर्गिक मृत्यू जर झाला तर तिथे सुद्धा 2 लाख रुपये त्याच्या विधवा पत्नीला आणि दोन्हीमुळे मृत्यू झाला त्याच्या विधवा पत्नीला महिन्याला 2,000 रुपये 5 वर्ष पेन्शन हे मंडळ देते. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये, ग्रामीण भागामध्ये घर बांधण्याला 2 लाख रुपये, MSc परदेशात सगळं शिक्षण मोफत करते. म्हणून अशा अनेक योजना आपण आणल्या. दुपारच्या वेळा याला ताजं अन्न मिळणार नाही या बांधकाम कामगाराला म्हणून आपण मध्यान्ह भोजनाची योजना मी आणली. कॉन्ट्रॅक्टरनं शिजवायचं सेंट्रल किचनमध्ये आणि साईडवर नेऊन गाडीनं वाढायचं. ते होतं शाकाहारी. आमचे कामगार खाटखूट खाणारे. ते जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं.
आणि मग आम्ही सुरू केलं द्यायला 10 रुपये प्युअर चेंडीची 30 न घेतलेल्या भांड्याचा सेट लग्नाला रुपवत देतात तसं अशा अनेक योजना मी आता कशासाठी उल्लेख केला की अनेक मंत्र्यांना अनेक खाती मिळाली असतील परंतु जी खाती मिळाली त्यामध्ये गरीब कसा सामान्य माणसाला फायदा होईल आमच्या विधवा भगिनीचा कसा फायदा होईल परित्यक्ताचा कसा होईल ती म्हातारी जी आई वडील ज्याला मुलं बघत नाहीत पुत्राला पोचणा घालत नाहीत त्यांचा कसा फायदा होईल दिव्यांग लोकांचं जीवन सुखद कसं होईल अशा अनेक योजना करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केला ज्याचा उल्लेख मी बांधकाम कामगारांचा केला वैद्यकीय शिक्षण खातं आज माझ्याकडे आहे आज काय सांगून मी बराच वेळ घेणार नाही कारण मुन्ना माडिक आज दही अंडी आहे त्यांची ती माझी नारळ फुटण्यासाठी वाट बघताय मला तिकडे जायचं आहे परंतु कधी जर पुन्हा जर आणलो तर मी व्यवस्थितपणानं वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये काय काय काम केले ते सुद्धा मी सांगायचा प्रयत्न करेन म्हणून आता 2 गोष्टीकडे आता आपण लक्ष देण्याची गरज आहे एक आपली जमीन आपली पाणी कसं व्यवस्थित वापरता येईल आणि उत्पादन कसं वाढवता येईल आता सुदैवानं आपण संधी मला दिलीत आमदार होण्याची मंत्री होण्याची तशीच संधी मला मिळाली सहकारामध्ये जिल्ह्यामध्ये काम करण्याची मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 40 वर्ष संचालक आहे आणि अनेक वर्ष मी चेअरमन आहे म्हणजे मलाच माहिती नाही मी किती वर्ष आहे पण ही जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यामध्ये कशी 1 नंबरला येईल शेतकऱ्यांच्यासाठी कशी काम करेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी केलाच तर आता मी लक्ष घातलंय की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्यासाठी आता आपल्याला माहिती आहे की आपलं ऊसाचं एकरी उत्पादन जे आहे ते 25-30 एकराच्या वरती जात नाही आता नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI द्वारे आपण एकरी 100-125 टन ऊस काढू शकतो ते आता सिद्ध झालेलं आहे आता यामध्ये कारखान्यांनी भाग घेण्याची आवश्यकता आहे आता आमचा सरसेनापती सत्तारी गोठवणे कारखान्यानं भाग घेतलेला आहे बिद्दीला मी भाग घ्यायला लावलेला आहे शाहूवाल्याचं आमचं काय जमत नसल्यामुळे ते काही मी त्याला सांगू शकत नाही त्यांनी भाग घेण्याची आवश्यकता आहे हमीदुल्ला कारखान्याची भाग घेण्याची आवश्यकता आहे तर गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असाल 90 दिवस कारखाने चालले जर 3 महिने कारखाने चालणार असतील आणि 9 महिने बसून पगार आपण देणार असू तर हे कारखाने चालणार कशी कसं परवडणार आहे आपल्याला आणि ऊसाचं उत्पादन वाढवल्याशिवाय आपल्याला कुठलाही तोडणोपाय नाही आज आपलं उत्पन्न 30 आहे आपण समजा हे जर एकरी 60 जर टन ऍव्हरेज केलं तर 6 महिने कारखाने चालतील आता AI म्हणजे काय मी जो त्याचा अभ्यास केला तर त्यामध्ये बारामती कृषी विज्ञान केंद्राने हा प्रकल्प हातामध्ये घेतला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची त्यांनी मदत घेतली आणि गेले 2 वर्ष याच्यात प्रयोग ते करतायत प्रयोग साधा आहे आपली जमीन याच्यावर ठिबक ही अत्यावश्यक आहे ठिबकला बँक आमचे पैसे देते आणि त्याला अनुदान सरकार देते ठिबक झालं की 4.5-5 फुटाची सरी काढायची आहे रोप लागण करायची आहे आता त्यामध्ये 1 लाख रुपयाचं 5 किलोमीटर अंतरामध्ये एक वेदर स्टेशन उभं करायचं आहे म्हणजे तेवढ्या शेतकऱ्यांनी वास्तविक ते कारखान्यात उभारलं पाहिजे ते वेदर स्टेशन पहिल्यांदा माती परीक्षण आपण करून त्याचा रिपोर्ट तिकडे द्यायचा त्यांना ते रिपोर्ट देणार अमेरिकेला मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीला आणि तो सॉफ्टवेअर कंपनी तुमच्या मातीचा रिपोर्ट घेतल्यानंतर वेदर स्टेशन उभं करण्याची जागा सांगणार आणि आपल्या जमिनीचे 2 भाग असतील 3 भाग असतील त्याला सेन्सर खाली जमिनीत पुरणार की ज्यामुळे जमिनीत ओलावा किती आहे काय आहे कीड आहे की नाही कळणार आणि रोज ते मेसेज मराठीमध्ये त्या शेतकऱ्याला मिळणार पाणी किती चालू ठेवायचं रोग कुठला पडलाय त्याला काय फवारायचं खतं कुठली फवारायची जेवढं पाणी सांगितलं तेवढं करायचं असा आवाहन करायचा नाही आता जवळजवळ मी हे बघून आलो की एका एकरामध्ये 125 टन काढणारे शेतकरी आहेत
आता हा प्रयोग आपण करूया. यासाठी जे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं लागेल, तुम्ही आता काही पैसे भरायचे नाही, तुम्ही जे भरायचे आहेत ते सगळे 9,000 रुपये ही जिल्हा मध्यवर्ती बँक भरणार. कारखान्याला आपला पैसा भरायचा आणि शासन जे आहे ते VSIचे पैसे शासन देणार आहे. त्याला 500 कोटी रुपये तरतूद आपण केलेली आहे. आता उत्पादन वाढ हा महत्वाचा आपण हातामध्ये घ्यायचा आहे. दुसरे काम मी हातामध्ये घेतले. गोकुळमध्ये म्हशीचं दूध आता 20 लाख लिटर लागते, आमचं 16 लाख लिटर व्हायला लागले. 4 लाख लिटर आत्ताच विक्री कमी झालेली आहे. 50 लाख लिटर जरी म्हशीचं दूध आलं तरी सुद्धा गोकुळ ब्रँड हा देशामध्ये 1 नंबरचा होणार आहे. यासाठी आपल्याला म्हशी घेतल्या पाहिजे. आता म्हशी घेण्यासाठी 2 अडचणी आहेत की म्हैस मुलं आणि म्हैसाला घेतली की ती गाभण जात नाही, लोक तक्रार करतात. त्यावर सुद्धा तोडगा निघालेला आहे. परवाच आम्ही सगळी जाऊन गुजरातला आलो. आता IVF जसं स्त्री पुरुषामध्ये आता सिद्ध झालेलं आहे तसं आता जनावरात झालेलं आहे. IVF द्वारे गाभण जातात आणि गाभण गेलेली म्हैस ही लेडीज देते असं आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता काळजी करायची. 50,000 रुपये गोकुळ अनुदान देणार. उद्या जनरल बडे बँकेचे काही दिवसांनी तिथं 10,000 रुपये बँकेचं अनुदान मी देणार आणि बिनव्याजी 15 लाख रुपये अण्णासाहेब पाटलांचे आम्ही देतोय. त्यानंतर सगळ्या महामंडळाचे बिनव्याजी कर्ज देतोय. म्हणजे व्याज नाही, 60,000 अनुदान आणि म्हैस घ्यायची आणि 5 लाख दूध उत्पादक आपले गोकुळचे आहे. त्यांनी एकही जरी म्हैस घेतली आणि 10 लिटर जर त्या म्हशीत दूध दिलं तर किती झालं? 50 लाख. आणखीन गोकुळ सण तयार होईल. माझे म्हणणं काय, या 2 गोष्टीकडे मी लक्ष घालायचं नाही. म्हणजे मी तुम्हाला गरिबांचं काम सांगितलं, मी तुम्हाला विकासाचं काम सांगितलं. आज आपल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये डोळं दाखवून जायचं. आता ठीक आहे, कुठं कुठं लोकांनी पायपा घाला खड्डे बिड्डे पाडले, असे रस्ते कुठेही मला दाखवायचं. मी तुमच्या ढेंगेजाला जातो पूर्ण मतदारसंघात. पांढरं चकाकते पट्टी आली की ओळखायचं कागद तालुका आला, खडबड आलं की ओळखायचं कागद तालुका गेला. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी सगळ्या गावात मी जलजीवन योजना केल्या. 750 देवालय जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्याचा उल्लेख मगाशी सरांनी केला की परवाच आपण बांधग्याला विलेकरांचा आणि वृंदावन आपल्या घेतलेल्या आमच्या महिलांचा पाद्यपूजन करण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला. आता जानेवारीमध्ये आपण कीर्तन महोत्सव घेणार आहोत. म्हणजे आपण सगळ्या कामामध्ये आता लक्ष घालायचं. आपण हबपबी व्हायचं, वारकरी व्हायचं, शेतकऱ्यांना मदत करायची आणि गरिबांनी सामान्य. मग पिंपळगावकरांनी आता काय करा ठरवा. एवढं केल्यावर तर विचारलं एकदम मत देऊन टाकूया, बघूया. गावाचं काम करून सुद्धा आपण मत देते म्हटलं तर पाठवून बघत असायला सांगा बघूया. माझं मत काय की मला काय त्यामध्ये काही हे नाही, तर काय शेवटी जनता जनार्दन ही मोठी असते. काय आमच्यात काहीतरी मनामध्ये किंवा आपणच काहीतरी कमी पडलो असेल तुझं प्रेम संपादन करायला, अशा आमच्या भावना आहेत. तर आज मला विश्वास आहे प्रदीप पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्यामुळं या पिंपळगावमध्ये आम्हाला 1 नंबरची मतं मिळतील. बंडीराव सूर्यवंशी असतील, अजित पाटील असतील, ते सगळे हातात हात घालून काम करतील आणि पिंपळगावचं काम एक दिष्ट लागण्यासारखं काम होईल, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, जी संधी आपण सगळ्यांनी आम्हाला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करणं, कागद तालुका हा राज्यामध्ये देशामध्ये 1 नंबरचा आणणं, या सर्व कामासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने करतो. आणि आज मुन्ना माडकांची दहीवाली हंडी असते दरवर्षी, यावेळा आज आहे आणि ते आता माझ्यासाठी वाट बघत बसलेलं आहे. युतीचा मी घटक आहे, त्यामुळे मला तिथं जाणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून मी सांगत होतो की बाबा पिंपळगावचा कार्यक्रम लवकर घ्या. वाटते लवकरात लवकर त्यांनी व्यवस्था केली आणि फार मोठ्या संख्येनं आपण जमला. वाटते पिंपळगावमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जमला. वाटते प्रदीप, अजित आणि मंडळराव आता तुमच्या या कामाचं फलित आहे असं मी समजतो आणि मनपूर्वक आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. प्रदीपला स्नेह द्यायला शुभेच्छा देतो, त्यांच्या सगळ्या सहकार्याला शुभेच्छा देतो. कसलंही काम मला सांगा, सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही मला संपर्क साधा. हा हसन नशीब तुमच्या मागं हिमालयासारखा उभा राहील असा विश्वास
या निमित्ताने मी देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निश्चितपणे आपण आपल्या भाषणामध्ये विकास कामांचा उहापोह केला. पूर्वी साहेब एक परीस होता, जे लोखंडाला लागले की सोनं व्हायचं,